तुमच्या संघाकडे आहेत त्यांच्याकडनं कितपत दबाव असतो? त्यांच्याकडून दबाव असा नाही, त्यांचं मार्गदर्शन खूप चांगलं असतं. त्यांना पण काही खूप वर्षाचा अनुभव आहे, ते अनुभव आम्हाला देत असतात. नाही, आम्हाला काही ऐकायला बऱ्याच गोष्टी येतात की काही मैदानाच्या आतमध्ये तुमच्याकडनं काही चुक्या झाल्या तर राजू वरक संध्याकाळी तुम्हाला काही सोडत नाहीत, अशा गोष्टी या मॅनेजमेंटकडनं पाहायला मिळाल्यात. अशी ती व्यक्ती आहे, थोर व्यक्ती आहेत. चालेल, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सर. येणाऱ्या सामन्यांमध्ये भालावले विलन चषकमध्ये आम्ही सर्व आज पाहतोय ना, म्हणजे काय म्हणतात ना, याची डोळा याची देहा पाहावा असा हा सोहळा आपण पाहतोय. राजापूरकरांच्या सेवेसाठी जो भालावलीने पार केलाय. आपण वळूया नवीन सामन्याकडे. चला, शुभेच्छा. खंडाज राजू वरक सर, तुमचं सुद्धा धन्यवाद. दादा येडगे संघ, दादा येडगे सर, येडगे सर येत आहे मायक्रोफोन वरती, नंतर येऊया. परंतु तुमचा झेल मात्र ना येणारी 50 वर्ष लक्षात राहील असा झेल तुम्ही टिपलायत. चला, कॉम्बॉक्स मध्ये वळूया, जिथे मात्र नवीन आवाज आपल्या समोर येतोय. नवीन नाही, गेला 3-4 वर्ष राजापूरकरांना वेळ लावणारा आवाज, अर्थातच किरण भोईर सर. धन्यवाद प्रकाश झोरे सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथं मात्र आपण सामना बघतायत. श्री लक्ष्मीमाता करक वर्सेस श्री केदारलिंग पाचल, या दोन संघामध्ये एक महत्वाची लढत. बघा, स्ट्राईक एंड वरती मागील मॅच मध्ये वन साइड बॅटिंग ज्यांनी केली आणि त्यांच्या अंगावरती मॅन ऑफ मॅचचं टी शर्ट आपल्याला दिसतंय, कारण एक चेंडूमध्ये 2 धावांची गरज असताना षटकार ठोकून ज्यांनी सामना जिंकवला. घनगती प्रहार, हो, पुन्हा एकदा लो फुलटा चेंडू ऑनच्या दिशेने, टायमिंग जुळलेलं नाहीये. व्हाईटिश लॉंगॉनच्या दिशेने चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र केलं जात आहे. धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि 3 धावा. म्हणजे या गोलंदाजाने 4 षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर फलंदाजाला शांत ठेवलंय, ते पण मॅन्डेटरी पॉवरच्या या ओव्हरमध्ये. चेंडू क्रमांक 4, हो, खोलवर पद्धतीचा चेंडू होता, अक्षरशः मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. जमिनीला गुदगुळ्या करत मात्र चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने मात्र रवाना झाला आणि पुन्हा एकदा सिंगल धाव. बघा, या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटलं तर कुठेतरी षटकार आणि चौकार बघायला भेटतो, तसं काय झालेलं नाहीये. या गोलंदाजांनी 4ही चेंडूमध्ये सिंगल धाव मात्र देण्याचा पराक्रम मात्र केलाय. हो, पुन्हा एकदा मिसक्यूट झालाय, धावबाची संधी निर्माण झालेली आहे. फेकी मात्र आपण जर विचार केला तर थोडीशी खराब फेकी त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बघायला भेटली. 5 चेंडू 5 धावा, अजूनही मोठा फटका आलेला नाही आहे. नाव आहे गोलंदाजाचं घाऊ गोरे. धाऊ धाऊ म्हणतायत की तुम्हाला धाऊ आम्ही घेऊन देणार नाही आहात. धाऊचा मात्र शेवटचा चेंडू आहे स्ट्राईक एंड वरती. शुभम, बघायचा शुभम शेवटचा चेंडू नक्की प्रयत्न करणार आहे चौकार आणि षटकाराचा. हो, पुन्हा एकदा काय गोलंदाजी आहे, खोलवर पद्धतीचा चेंडू चॉप केलाय. वाईडिश थर्डमॅनला मात्र तिथं खेळाडू तैनात आहे. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. प्रथम मात्र फलंदाजी करत असताना बॅटिंग कोण करते? श्री केदारलिंग पाचल खरं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा केल्यात. षटक क्रमांक 2 मात्र मैदानाच्या आतमध्ये लवकरच मात्र सुरू करा, कारण वेळेचं बंधन आहे, वेळेचा अभाव आहे. वेळेवरती स्पर्धा सुरू होणे आणि वेळेवरती स्पर्धा संपणं हेच खऱ्या अर्थाने मात्र सांगितलं जातं. वेळेचं महत्व सर्वांनी समजून घ्या. म्हणून म्हटलं जातं ना, एखादा पक्षी वेळ अगर निघून गेला तर ते परत मात्र येत नाहीये. तर लवकर आता गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज दाखल व्हा. आपण बघतायत भालावली रंगचषक 2026 RDCC अंतर्गत तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरीचे सर्व खेळाडू आज या मुंबईच्या माहुल कोलीवाड्यामध्ये आणि या माहुल कोलीवाड्याच्या मनोरंजन मैदानामध्ये आपलं मनोरंजन दाखवण्यासाठी बराचसा लांबचा पल्ला गाठून आज मुंबई नगरीमध्ये दाखल होणार आहेत. चला, करकचे 12th मॅन आलेले नाहीये, विनंती करतोय करक, श्री लक्ष्मीमाता करक, तुमचे 12th मॅन पाठवा दादा. चला, मॅच ऑन करा. आज व्यासपीठावरती आपण जर विचार केला तर या माऊळ गावाचे एक असे षटकार किंग अमित दादा कोळी, त्यांचे समेत त्यांचा मित्र परिवार अर्थातच भूषण पाटील हे इथं मात्र उपस्थित आहेत.
बालावली धनगर चषक 2026 मध्ये सर्वप्रथम तुमच्या दोन मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आपलं वेलकम. जाऊया मॅचच्या दिशेने. डाऊन द लेग मात्र चेंडू होता. पंचांनी मात्र दोन्ही हात फैलावले, इशारा केला इट इज व्हाईट बॉल. पहिली अतिरिक्त धावा, पहिल्या एक्स्ट्राच्या स्वरूपातला हा चेंडू इथं स्कोर कार्डवरती ऍड केला जातोय. गोलंदाजाचं नाव अमोल. अमोलला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. चला या श्री लक्ष्मी माता करक संघाचे 12th मॅन या, तुम्हाला आम्ही विनंती करतोय, कारण स्पर्धेचे काही नियम असतात, त्या नियमाचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये वेगवेगळे नियम असतात. नियम आम्ही का पाळतो, कारण देतो का, तर ती शिस्तबद्ध स्पर्धा संपन्न व्हावी म्हणून. पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटने फटका लगावलाय. मिडविकेटच्या दिशेने खेळाडू मात्र येत आहेत. पुन्हा एकदा सिंगल धाव काढली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, पण तो प्रयत्न कुठेतरी फसलाय. चला लवकर स्पीडअप करा, कारण मागील मॅचचा मॅच घेणारा हा फलंदाज तिथं अजूनही मात्र उभा आहे, पण त्याच्या बॅटमधनं मागील मॅच मध्ये आपण 4 षटकार पाहिले, पण या मॅच मध्ये एकही षटकार किंबहुना अजून एकही चौकार आपण बघितलेला नाहीये. बघायचं आहे गोलंदाज अमोल. थोडीशी वेगळी शैली आहे, वय वर्ष कमी आहे, युवा गोलंदाज आहे. धनगर समाजातला अजून एक मात्र उभरता सितारा आज या माहुलच्या मनोरंजन मैदानामध्ये आपल्या गावाची छाप, आपल्या नावाची छाप मात्र सोडत असताना नाव आहे अमोल. तेवढंच आपण जर विचार केला तर बलवान असा हा फलंदाज सध्याच्या घडीला मागील मॅच मध्ये ज्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतलाय अजूनही धावांसाठी स्ट्रगल करताना दिसत आहेत. हो, पुन्हा एकदा डाऊन द लेग मात्र चेंडू होता. पुन्हा एक अवांतर चेंडू, अवांतर धाव स्कोर कार्डवरती ऍड केल्या जात आहेत. कुठेतरी पहिलं षटक आपण जर विचार केला तर 6 धावांचं होतं, पण अमोल कुठेतरी अतिरिक्त धावा मात्र टाकतात. पण चांगली गोष्ट ही आहे की षटकार आणि चौकार अजून आलेला नाहीये. माझे मायबाप प्रेक्षक तर आपण जर विचार केला तर श्री केदारलिंग पाचल हा संघ षटकाराची वाट बघतोय. प्रयत्न मात्र केलाय मिडविकेटच्या दिशेने. खेळाडू तिथं तैनात आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र सुरू आहे. काय घडलं? खरं तर क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये, क्रिकेटमध्ये चुकीला स्थान नाहीये, क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. तुम्हाला काही सेकंद असतात ऑन द स्पॉट. काही सेकंद तुम्हाला हिरो बनू शकतात, काही सेकंद तुम्हाला झिरोही बनू शकतात, कारण क्रिकेट हा अनिश्चितताचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये प्रिडिक्शन फेल आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. अमोल थोडंसं लांबलं षटक मात्र त्यांच्या माध्यमातून बघायला भेटतोय. अजून एक खराब चेंडू. अमोलला मात्र दिशा मात्र भेटत नाहीये. नो बॉल, नो बॉल आहे आणि फीट. चला फलंदाज उघडा डोळे पहा नीट, कारण हा चेंडू तुमच्यासाठी आहे. गोलंदाजीने दिलेला गिफ्ट अर्थातच फ्री हिट. चला बघायचा फीटचा मात्र फायदा कशा प्रकारे मात्र फलंदाज उचलतील, कारण मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलेत. हो, फायदा उचलता आलेला नाहीये, पण अजूनही संधी मात्र कायम आहे. नोच्या नंतर वाईट. मात्र या षटकामध्ये चाललंय काय? नो बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, नो बॉल. फलंदाजाला मात्र बॅटने धावा करायची गरज नाहीये. गोलंदाज मात्र बहाल झालाय तुमच्यावरती. व्हाईटचा वर्षाव मात्र या मॅच मध्ये बघायला भेटतो. धावसंख्या झाली 13 धावा. 2 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. हो, फ्रीचा मात्र ही संधी होती आणि काय दर्जेदार क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झाला. आता क्रिकेटच्या मैदानामध्ये व्हॉलीबॉलचं चित्र मात्र बघायला भेटलं. दोन्ही हातांनी चेंडूला मैदानाच्या आतमध्ये जाणण्याचा प्रयत्न झाला, पण तो प्रयत्न फसला आणि चेंडू मात्र निघून गेला सीमारेषा पलीकडे. मिळाल्या 4 धावा. धावसंख्या मात्र या चौकांच्या सहाय्याने पुढे जाताना दिसते. 3 चेंडू आणि 17 धावा. षटक क्रमांक 2. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली, पण अमोलला मात्र अजूनही सूर गवसलेला नाहीये. अजून एक खोलवर पद्धतीचा चेंडू. या टायमाला मात्र कमबॅक केलाय अमोलनी आणि प्रत्युत्तर दिलंय नो बॉलचं, व्हाईट बॉलचं. बऱ्याच कालानंतर, बराच वेळानंतर हा निर्धाव चेंडू आलाय. अमोलचं षटक संपेना. तर बघायचं आहे अमोल पुन्हा एकदा कमबॅक कशा प्रकारे करतील. अजून एक खोलवर पद्धतीचा चेंडू, बॅट चिकड. एक हाताने मात्र
झेल पकडण्याचा प्रयत्न तिथे झाला होता, तो प्रयत्न फसलाय आणि हा झेल मात्र तुम्ही कोणाचा सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आणि पकडा सोडा झेल हारा क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं. फलंदाजाला मात्र जीवनदान भेटलंय. नाव आहे फलंदाजाचं. संकेतने मात्र मागील मॅच मध्ये संकेत दिले होते की रुको जरा सबर करो, मी अजूनही बाकी आहे. संकेत मात्र जबरदस्त फलंदाजी करतो, पण या मॅच मध्ये संकेतची बॅट जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. आडव्या बॅटनी काऊ कॉर्नरच्या दिशेने ठोकलाय संकेत ब्रँडेड षटकार. दुसऱ्या क्रमांकाचं चषक आणि तिसऱ्या क्रमांकाचं चषक कैलासवासी सोनू धाकू जांगे यांच्या स्मरणार्थ महेंद्र धाकू जांगे यांनी दिलेलं आहे. आयोजित टीम त्यांचं आभार व्यक्त करतो. नक्कीच सर, देणाऱ्यांनी देत राहावं, घेणाऱ्यांनी घेत राहावं. खरं तर हेच मात्र सूत्र आहे. मन मोठं करून मात्र देण्याचं कार्य आणि मन मोठं करून घेण्याचं कार्य मात्र आज आपण आपले भालावडीतील मंडळी असेल लक्ष्मणदादा चौगले या चषकासाठी आमच्या मुलांना फार महिनाभर त्यांनी त्यांनी स्वतःचं अगदी एक सहकार्य रात्र दिवस सर्वांना कॉल करून जागे करून अगदी फार मेहनत घेतली आहे. त्यांचा मी आभार व्यक्त करतो. एक आमच्यातला पाठीराखा म्हणून बनलेला लक्ष्मणदादा चौगले यांचं खरोखरच एक नाव घ्यायला खूप अभिमान वाटतो. धन्यवाद. नक्कीच सरांनी सांगितलं ज्यांची याची नावं मात्र घेतली जाते त्यांचं मुख्य योगदान आणि स्पर्धा म्हटलं तर स्पॉन्सरशिप असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी स्पॉन्सरशिप आम्हाला भेटलेली आहे आणि त्या स्पॉन्सरचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. चला जाऊया मॅचच्या दिशेने. 27 स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. धनगर समाजाचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये मागील मॅच मध्ये ज्यांनी षटकार खेचला होता आणि प्रत्येक फलंदाजाला ऊर्जा देण्याचं काम मात्र याच फलंदाजांनी केलं होतं. नॉन स्ट्राईकच्या दिशेने संकेत. बघा या दोन्ही बॅट्समॅननी मात्र मागील मॅच मध्ये षटकार ठोकलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणालनी मागील मॅच मध्ये चांगली मात्र फलंदाजी केली होती. या मॅच मध्ये कशा प्रकारे फलंदाजी होईल हा प्रश्न नक्कीच पडलाय. हो वेगवान चेंडू होता मात्र या टायमाला गोलंदाजांनी आपली वेगाची जादू मात्र दाखवली आहे. या ठिकाणी भोजनाची व्यवस्था सगळ्यांसाठी केलेली आहे. जे जे ते क्रिकेट रसिक आणि खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की ज्यांनी भोजनाचा लाभ घ्यायचा आहे. 1 वाजलेला आहे. यानंतर अनेक सामने होणार आहेत. त्या संघाच्या खेळाडूंना मोकळी खावी याच्यासाठी आता जेवणाची सुरुवात केलेली आहे. 27 धावा. लक्ष्मण चौगुले आणि विकास गोरेदादा यांच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सगळ्यांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. ओ बॅची नरेश
स्विच साऊंड बॅट मधनं आला, कुणालला मात्र माघारी परतावं लागणार आहे. वेल बॉल शरद डीजे. गोलंदाजी केली आहे. कुणाल मात्र जसे वेगाने आले होते ना तसेच वेगाने मात्र बाहेर गेले. नवीन फलंदाज जेडी, अनुभवाची सिदोरी. 3 पर्वामध्ये आम्ही त्यांची फलंदाजी पाहिली, त्यांची गोलंदाजी पाहिली आणि एक इम्पॉर्टंट नॉक आहे. पहिला सामना जरूर जिंकलाय पण त्याच्यामध्ये समाधानी नाही आहेत. खरं तर प्रत्येक सामना जिंकायचा आहे. आल्या आल्या मिस टाइम झालाय. खेळाडू मात्र चेंडू खाली येत आहेत. हे काय घडलं? अतिगाई संकटात नाही, दादाची गाडी एकदम जेडी बघा, नशिबाचा हा चौकार होता. चुकी झाली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. बघा, जेवढ्या चुका तुम्ही मात्र कराल ना त्याच्यामधनं मॅचला तुम्ही मुकाल. हे मात्र क्रिकेटचं सूत्र आहे. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही आहे मित्रांनो. बघा, तुम्ही चर्चा करा, मीटिंग करा, पण तुमच्या खेळाडूकडनं काय चुकी झाली आणि त्या चुकीचा नुकसान किती मात्र होणार आहे हे मात्र आपल्याला पुढच्या इनिंग मध्ये मात्र 31 जावा. शेवटचा बॉल आहे मला वाटतं. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. शरद दादा, चला शरद दादा या, शेवटचा चेंडू बाकी आहे. भालवली धनगर चषक 2026 RDCC अंतर्गत तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी या विभागातून आलेले सर्व खेळाडू आज या मुंबापुरीमध्ये सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत. एक दिवसाची ही स्पर्धा, कुठली गोष्टीची कमी नाही आहे. दर्जेदार साऊंड सिस्टम, YouTube लाईव्ह, सुंदर अशी ट्रॉफीज, सुंदर असे समालोचक, कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे. आणि सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये जे मात्र बरेचसे लांबून आलेले खेळाडू, आम्ही तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून या माहुल कोलीवाड्यामध्ये आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो. चला स्पीडअप करा, घाई करा. षटक क्रमांक 4, धावसंख्या झाली आहे 32 धावा. श्री केदारलिंग पाचल खरं तर पहिला सामना जिंकलाय आणि त्यांनी सांगितलंय की आज भालवली धनगर चषक 2026 ची ही ट्रॉफी आम्ही नक्कीच मात्र पहिल्या क्रमांकाचं बक्षीस उचलण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. पण जसे जसे मात्र तुम्ही पुढे जाणार, बघा आयोजकांनी सांगितलंय तुम्हाला जो टाइमावधी दिलाय म्हणजे 3 षटक 15 मिनिटांमध्ये आणि टोटल 4 षटक 20 मिनिटांमध्ये हाताळायचे आहे. अगर आता कुठल्याही गोष्टीची आम्ही गैर मात्र घेणार नाही आहोत. लगेच मात्र तुम्हाला पेनल्टी आम्ही नक्कीच देऊ. या आलेल्या नेक्स्ट मॅच मध्ये सर्व संघांनी यांची नोंद घ्या. पुन्हा एकदा फ्रंट फुटला आले, शफल झाले, उजव्या एसटीच्या बाया दुसऱ्या जाळचा प्रयत्न असणार आहे का? पण संकेतला मात्र स्ट्राईक घ्यायचे. पंच मात्र आमच्याजवळ वळतायत आणि वाईटचा इशारा केलाय. वाईट +1 धावसंख्या झाली आहे 35 धावा. काही मंडळी अजूनही बाहेर आहेत, त्यांनी स्नेहमोदनाचा लाभ घ्यावा. कारण काही मंडळी अजूनही जेवली नाहीत, त्यांनी जेवून घ्यायचं आहे. मागील 3 जे खेळत आहेत त्या मंडळींना नंतर लाभ घेता यावा यासाठी जे बाकी मंडळी आहेत त्यांनी जेवायचं आहे. या
भालावली चषक 2026 मध्ये ज्या ज्या व्यक्तींनी सहकार्य केलं, असं मॅन ऑफ द मॅच टी शर्ट दिलेले अंबाई मिळन संघाचे आम्ही आभार व्यक्त देण्यात आले आहे. त्याच्या भालावली टीम त्याचे आभारी आहे. नक्कीच संकेतने अजून एक मात्र संकेत दिलाय, षटकार मात्र ठोकलाय. अजून एक बॅक टू बॅक 2 तडाखे. नाव आहे संकेत. आता माझी सटकली. दोन्ही कॅप्टन अगर सज्ज असेल तर कॉम बॉक्स जवळ या. अजून एक मोठा फटका मात्र खेळायचा होता. जेडी मात्र धावत सुटले. त्यांना स्ट्राईक घ्यायची आहे आणि ते सांगतात मला सुद्धा काहीतरी करायचं आहे. 54 दादा आत्ताच सांगितले 53. थोडं लक्ष द्या, प्रत्येकाला आम्ही स्कोर सांगू शकत नाहीये. आता 4 वेळा ओढून सांगितलं 53 53 53. 53 नंतर आता 54 झाले. त्याच्यानंतर किती होतील? त्याच्यामध्ये अजून 4 ऍड करा. 4 नाही 6 ऍड करा म्हणजे पूर्ण झाल्या.
अंबाईचे हे वाघ कमबॅक नक्कीच करणार. एका बाजूला शेळके तर दुसऱ्या बाजूला माने. नाणेफेक केली जाते टॉस साठी. या रुपेश प्रकाश दादा झोरे सर या. कॉइन घ्या सर. राजापूर तालुका धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष पाचल पंचक्रोशीचे. चालतंय सर या वरती या. कॅमेरा झूम करा. काटा तर गॉल माने सरांनी दिलाय. काटा पुन्हा एकदा. खरं सर काय स्वीकारणार आहेत करण भाई. बॉल फर्स्ट या. शेळके सर कमलेश भाई या. माने सर थोडे बोलायला कमी आहेत. मैदानाच्या आतमध्ये करून दाखवणं जास्त त्यांचं इम्पॉर्टंट असं आपण चर्चा करूया. नाणेफेक ठरलात. काही स्पर्धांमधनं अगदी तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावरती तुम्हाला समाधान मानावं लागलंय. आज मात्र तो जो कुठेतरी अडचणी आहेत 1 नंबर पर्यंत पोहोचायचा त्यासाठी काही खास मेहनत किंवा करून आलाय मैदानामध्ये आज. हो नक्कीच खूप मेहनत केलेली आहे. लास्ट टाइम आम्ही 3ऱ्या नंबरला थांबलेलो आहे. तर आज प्रयत्न आमचा की पहिला नंबर मारायचा आहे आणि टीमनी प्रॅक्टिस तर चालूच आहे. आता बघूया. बॉलिंग तर भेटले आपल्याला. तो कमीत कमी रन हॅलो. तुमच्याकडून सुद्धा थोड्या फलंदाजीच्या अपेक्षा आमच्या बऱ्याच होत्या. गेल्या टुर्नामेंट मध्ये त्या पाहायला मिळाल्या नाहीयेत. संपूर्ण ओझर संघ कुठेतरी एकनाथ आणि गणेशवरती अवलंबून असतो तेव्हा जबाबदारी थोडीशी उचलावी लागेल. हो हो नक्कीच. कारण की आमचे मेन बल्लेबाज एकनाथ आणि गणेशच आहेत. पण आम्ही कुठेतरी प्रॅक्टिस चालू केली आहे. कारण का 2 फलंदाजांनी पूर्ण टुर्नामेंट जितू शकत नाही. एका दुसरी मॅच जितू शकतो. त्यामुळे आता सर्वच तयारी आहे. बघू. आमचं पण लास्ट टाइम नाही लागले बॅटिंग. आता या टायमाला बघू. ठीक आहे बघू. परंतु एक आधारस्तंभ ओझर संघाचा ज्यांच्याकडे मी पाहतो अंकुश शेळके कुठे दिसत नाहीयेत. ते थोडे आज कामानिमित्त बाहेर आहेत. येतील थोड्या वेळातच. ऑन द वेत. हॅलो. नक्कीच एक बहारदार ओझरचा एक संघ म्हणून खेळणारा हा संघ ज्याने खऱ्या अर्थाने धनगर समाजाच्या इतिहासामध्ये एक जो गजानृत्य आमची जो कला आहे या गजानृत्याला खूप मोठ्या उंचीवर नेऊन गेलेला हा संघ आहे. हॅलो. केदारलिंग पाजाल ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून दिघा. तुमची 20 मिनिट इथे काउंट व्हायला सुरुवात झालेली आहे. ऑलरेडी तुम्ही इनिंग संपून 10 मिनिटं घेतलेली आहे क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. नक्कीच या गोष्टींचा मित्रांनो मला पुन्हा मी सकाळपासून सांगितलंय की ऑन कॅमेरा सांगायला भाग पाडू नका. तुम्हाला समजलं पाहिजे आम्ही इकडे नाणेफेक घेतोय ठीक आहे नो डाऊट. परंतु तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा ना. प्रत्येक वेळी सांगत बसणं खरंच बेकार वाटतंय आणि चुकीचं आहे ऑन कॅमेरा सांगणं. प्रत्येक उतरलेल्या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये 9 संघांना माझी विनंती असेल आणि मनोहर स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला ओमकार. गोलंदाजीवरती पुन्हा एकदा संकेत सोरे. बॅटिंगने आपला प्रभावित केलंय. सकाळपासून मनोरंजन मैदानावरती मनोरंजन करताना संकेत झोरेला पाहिलाय. पहिल्या सामन्याचा सामनावीर होताना ह्या संकेत झोरेला पाहिलंय आणि ह्याही सामन्यामध्ये आपली छाप सोडताना ह्या संकेत झोरेला पाहिलंय. 61 धावांचा पाठलाग करायचाय. पहिल्या सामन्यामध्ये करक संघाच्या समोर अगदी अडथळा निर्माण झालाय. परंतु असं जरी असलं तरी हा करक संघ सह्याद्रीच्या पायथ्याखाली असणारा हे गाव पहाडांवरती डोंगरांवरती घाट माथ्यांवरती कसं चढायचं या करक संघातील खेळाडूंना सांगायला नको. त्यामुळे हा 61 धावांचा डोंगर ते सर करतील याची खात्री अजूनही मला नक्कीच आहे. अपील केलं जात आहे. पंचांनी उचलून धरलाय. फलंदाज बाद होतोय. इथे मात्र बॅटर मनोहर तंबूच्या दिशेने पळतोय. कुणाल शरीर यष्टीकडे पाहिलं गेलं तर तुम्हाला वाटेल की हा काय इकडे तिकडे फिरणार आहे. हा काय मैदानावरती ती चपलाई दाखवणार आहे. परंतु अचूक झेल टेपलाय. न्यू बॅटर धाऊ गोरे. ओमकार तंबूच्या दिशेने. दादा मग ना स्ट्राईकला घेतो ना त्याचं नाव पहिलं टाकायचं. त्याला कट मार. त्याला नावावर लाव ना मार ना पेक्षा चालतं ना. हो म्हणूनच आम्हाला लगेच मग माहित पडतं ना.
चला पुन्हा एकदा संकेत, थोडासा गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू, फसलाय फटका, परंतु 2 क्षेत्ररक्षक आहेत. कॉलिंग द्या मित्रांनो, बी सेफ, क्रिकेट खेळा. आयुष्यामध्ये बराच क्रिकेटचा प्रवास आपल्याला करायचा आहे. आजच आपण वयाच्या 50व्या वर्षी प्रशांत करातांना क्रिकेटच्या मैदानावरती खेळताना पाहिलंय. आणि तिथपर्यंत जर टिकून राहायचं असेल ना तर काळजी घेणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस करणं तितकंच महत्वाचं आहे, त्यासोबतच काळजी घेणं महत्वाचं आहे. फिटनेसवरती लक्ष देणं गरजेचं आहे. इथे जमलेल्या माझ्या तमाम धनगरवासियांना, तमाम माझ्या क्रीडा रसिकांना, तमाम राजापूरकरांना एक विनंती आहे की जेवणाचा आस्वाद मी घ्यायचा आहे. भालावलीच्या या मानाच्या चषकामध्ये अगदी तो जेवणाचा सुगंध इथपर्यंत पोहोचलाय. पुन्हा एकदा चाललाय संकेत, लेफ्ट आर्म राऊंड विकेट, उंच फटका हवेत आहे, चेंडूच्या खाली. इथे मात्र झेल सोडलाय. शुभमच्या हातून थोडीशी चूक झाली. अगदी सोपं झेल होतं, परंतु म्हणतात ना क्रिकेटमध्ये सोपं कधी कधी होताना अवघड जातं. पुन्हा एकदा फुल टॉच, परंतु पाहूया चेंडू सीमा पार जाईल का? होय, जातोय. धावच्या बॅटमधनं निघाला हा. थोडस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय संकेत, परंतु गरज नाहीये. जो चांगलं चाललंय त्याच्यावरतीच काम करणं गरजेचं आहे. कुठेतरी कधी कधी चांगलं होत असताना तुम्ही ज्यावेळी बदल करून पाहता ना की बघूया असं करून होतं, काय होतं बघूया, त्यावेळी तुम्ही नेमके फसता. पुन्हा एकदा स्लोअर वन, मात्र फायदा तेवढा उचलू शकत नाहीये धाव. चांगला फटका, चेंडू चाललाय मैदानाला गुदगुल्या करत सीमा पार. धावसंख्या 15. खऱ्या अर्थाने वेळ लागलाय, भालावली चषकाचं वेळ लागलंय आणि त्याचं कारण सुद्धा आहे ना सर. अमित कोहली सर आमच्या सोबत जोडले गेले आहेत. या गावचे, या मैदानाच्या आजूबाजूलाच राहणारे. खरंच सर तुमचा जो पाठिंबा, तुमचा आशीर्वाद या मैदानाच्या माध्यमातून आम्हाला मिळतो हे गेली 3 वर्ष आम्ही पाहतोय. धनगर समाज आणि राजापूर क्रिकेटचं आणि तुमचं नातं, आणि खऱ्या अर्थाने तुम्ही मगाशी सांगितलात की आमचं देवगड असेल, सावर्डा असेल किंवा सावंतवाडी असेल, या ठिकाणी आम्ही बऱ्याच वेळा जातो येतो, क्रिकेट तिकडेही अनुभवतो, तिकडेही पाहतो. आणि ते प्रेम, एकदा का नातं जुडलं गेलं ना सर की ते सहसा तुटत नसतं. म्हणूनच म्हटलं जातं ना की माणसाने सुद्धा असंच वागा मित्रांनो. जीवनामध्ये येणारा एखादा व्यक्ती जो असतो ना त्याच्याशी भांडू नका, वाद नका करू किंवा त्याला विसरूच नका. कारण काय असतं की तो येणाऱ्या तुमच्या काही वर्षानंतर कधी तुम्हाला कामाला येईल ना, काही सांगता येत नसतं. हे जीवन म्हणजे एक चक्र आहे. श्रीकृष्णाच्या हातामधलं ते चक्र जसं आहे ना, तसा तो श्रीकृष्ण त्याला जसा पाहिजे तसा तो फिरवत असतो. हे जीवन ही तेच मित्रांनो आहे. कधी सुख असतं, कधी दुःख असतं, कधी आनंद, तर कधी तो अनुभव. सन्माननीय प्रकाशजी झोरे यांना विनंती करतो की तुम्ही व्यासपीठावरती या. विकारे गोटणे, कारण प्रकाश झोरे मला वाटतं आज या मैदानावरती बरेच आहेत. एक पाचलच्या अध्यक्ष दरम्यान चांगला फटका, कव्हरच्या वरनं पॉवर दाखवली आहे, अर्थातच मनोहरने, परंतु तिकडे बॅकअप आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय.
2 धावा, तिसरीची इथे मात्र कंप्लीट अशन पाहायला मिळते आपल्याला. मनोहर आणि धाऊ करक संघाच्या जबाबदारी घेऊन मैदानामध्ये खेळताना पाहतोय. या 3 धावाने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 18 धावा. हळूहळू चेसच्या मागे धावताना आपण पाहतोय करक संघ. मी मगाशी टॉसच्या वेळी म्हणालो, आधारस्तंभ सर नाव तुमचं? विकास शिंदे माझ्या बाजूला येऊन बसले आहे. त्रिफळाची झाल आहे. विकासजी तुमचं नाव येताच मोठा हादरा बसलाय. नाराजी तुमच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. दुःख किती वाटतंय. शिंदे सरांचा जोश आज कुठेतरी सुरेश शिंदे सरांचा जोश पाहायला मिळत नाहीये, परंतु तुमचाही हा हावभाव, तुमचाही मैदानावरती असणं, खेळाडूंच्या पाठीमागे उभं राहणं खूप तेरा चेंडू आणि समीकरण आहे 39 धावांचं. अजूनही होऊ शकतं. संघाच्या अशा अजूनही पल्लवीत आहेत. वेगवान मारा, तेवढाच सुंदर फटका फसलाय, मात्र नो मॅन लँड्स मध्ये चेंडू डिलिव्हर झाला. संकेत पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. आज जहा जाऊ जिधर जाऊ और जो भी देखो वहां पे संकेत छाया हुआ है. धावसंख्या, या धावसंख्या चेंडूवरती मिळाल्या 2. संघाची धावसंख्या सर पाहायला गेली तर 24. 2 षटकाचा खेळ संपलाय. उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 37 धावांची. विकास शिंदे सर, काय सांगाल यांच्यामधनं तुम्हाला कोणाकडनं जास्त अपेक्षा आहेत? मैदानामध्ये उतरलेले 2 खेळाडू, एका बाजूला आपण पाहतोय तर संजय आहे आणि दुसऱ्या बाजूला धाऊ आहे, म्हणून सांगितलं तिकडे मनोहर सलामीला आलेला फलंदाज आहे. अपेक्षा खूप असणार आहेत, कारण जो बेस्ट असतो तो कदाचित प्रत्येक संघाचा सलामीला असतो. 1 डाऊन बॅटर असतो. टॉप 3 चे बॅटर जे असतात ते त्यांच्याकडनं अपेक्षा खूप असतात. त्यामुळे मनोहर वरती इकडे आता मात्र मदार असेल. करक संघाच्या संपूर्ण आशा जबाबदारी त्याच्यावरती मनोहरती असणार आहे. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. 26 होते. विजयासाठी 11 चेंडू आणि 35 धावांचा खेळ बाकी आहे. विकास सरांच्या तोंडून, शिंदे सरांच्या तोंडून आलं की आता एवढा मोठा धावांचा डोंगर कोण बनवणार? सर, मात्र क्रिकेटमध्ये तुम्ही असा जो प्रश्न विचारलात ना, ज्यावेळी अपेक्षा नसतात ना, असेच खेळाडू कुठेतरी पुढे येतात आणि ते काम करून जातात. बराच वेळा झालंय. हो, पुन्हा एकदा 1 धाव, एकच ना. या 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 27. अजूनही गरज आहे 34. शेवटचं जे षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं ना लक्ष्मी माता करक संघाच्या, ते खूप महागडं ठरलं. संकेतने त्या षटकामध्ये मला वाटतं जवळपास 24 ते 25 धावा कुठल्या, आणि तोच खरा हा विजय आणि पराभवामधला जर अंतर असेल तर तो षटक होता तो असणार आहे. काम करावं लागेल. विकास दादा, तुम्ही संघ मॅनेजमेंट आज करताय. सुरेश शिंदे सरांना आज आम्ही मिस करतोय. नक्कीच जे कोणी जेवणाचे बाकी आहेत त्या सर्वांना विनंती आहे मित्रांनो, जेवण घ्यायचंय. भालावलीच्या या चषकामध्ये, मानाच्या ह्या चषकामध्ये ह्या जेवणाचा आस्वाद खऱ्या अर्थाने आज तुम्ही घ्यायचा आहे. जेवल्यानंतर नक्कीच तुम्हाला असं वाटणार आहे
की जणू काही आज आम्ही त्या पंढरीच्या पांडुरायाचा तो आशीर्वाद म्हणून आपल्याला प्रसाद मिळतो ना, तशा प्रकारचा आज ह्या भालावलीच्या गावाकडून मिळणारा हे प्रसादच असणार आहे. एवढा तो स्वाद मगासपासून दरवळतोय. चिप करना चाहते थे, हल्के हाथों से खेलना चाहते थे, लेकिन गेंद कहा बल्ला कहा. वाईडचा चेंडू ऑफस्टमच्या बाहेरून जाणारा, परंतु बॅटरला बघितलं राम सर कसं लेग साईडला खेळायला जात होता. एवढ्या बाहेर जाणारा चेंडू वाईड अंपायर देतो, तिथे तुम्ही लेग साईडला कसं काय खेळू शकता. छोट्या छोट्या गोष्टींचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस करावी लागेल. लवकेश शेळकेंकडनं ती लवचिकता शिकावी लागेल. रामचंद्र बाबू चौगुले यांच्या स्मरणार्थ संतोष लक्ष्मण गोरे यांच्या स्मरणार्थ जेवण आहे. मग लिहून द्या ना, ते मोठं बोललात. सन्मान्य रामचंद्र बाबू चौगुले यांच्या स्मरणार्थ संतोष लक्ष्मण गोरे यांच्या स्मरणार्थ जेवण आणि संतोष लक्ष्मण गोरे या दोघांच्या स्मरणार्थ हे जेवण सन्माननीय लक्ष्मणजी चौगुले सरांच्या माध्यमातून आणि गोरे सरांच्या माध्यमातून आज संपूर्ण ह्या समाजाला, संपूर्ण इथे येणाऱ्या प्रत्येक मान्यवराला, प्रत्येक त्या व्यक्तीसाठी जेवणाची व्यवस्था झालेली आहे. खेळ भावना एकमेकांमधलं असणारं आपलं प्रेम नक्कीच ही जर्सी कुठेतरी डेडिकेट असणार आहे. इथे मात्र पुन्हा चेंडू हवेत आहे. नो मॅन लँड. पुन्हा वीरेंद्र चेंडूच्या खाली आहे. पाचल संघाच्या बाजूने बघायला गेलं कैलासवासी ताईबाई तुकाराम चोरे यांनी पाणी दिलंय. गुरुनाथ भावदाणी यांनी. नक्कीच या स्पर्धेसाठी माय माऊली कैलासवासी ताईबाई झोरे यांच्या स्मरणार्थ श्री गुरुनाथ तुकाराम बावदणे यांनी या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. मगाशी चौगुले सर आणि गोरे सरांनी जेवणाची व्यवस्था केली. हे सर्वात मोठे मुख्य मुद्दे असतात. मुख्य ज्या या जेवणामधील काही ज्या हा हो सांगेल. ठीक आहे, जरा मध्येच हे करू नका. थोडस जेवणाची व्यवस्था, जेवण सुरू आहे. पुन्हा पुन्हा मला वाटत नाही जेवण हा प्रकार सांगावा लागेल.
वय ना राम सर, एक छोटीस इकडे माईक असतं ना तर ठेवणं गरजेचं होतं. जे पाठीराखे जे आधारस्तंभ इकडे आहेत ना, यांची कॉमेंट्री खऱ्या अर्थाने ऐकायला लय मजा आली असते. हा चेंडू खेळल्यानंतर आधारस्तंभ विकास शिंदे का म्हणतात, अरे पेटव. सोबतचे दुसरे आहेत ते काय म्हणतात, बॉल कुठे बॅट कुठे. ते खरं तंत्रशुद्ध तुमचं विश्लेषण होतं. चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू सीमा पार आहे. विकास शिंदे स्पर्धामागचे हिरो, कधी कोणाला दिसत नाहीत. 6 धावांनी पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. बॅक टू बॅक 2 मारले गेलेत. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. मनोर सह्याद्रीच्या पहाडी या करक संघातील हे खेळाडू, क्या इस बार जवाबी गेंद थी, लेकिन अच्छी फील्डिंग वहां पे वीरेंद्र की. 2 धावा पुन्हा एकदा. ही गरज नव्हती, ही गरज नव्हती. इथे मात्र 1 धाव देऊन 4थ्यासाठी सुद्धा निघाले. स्ट्राईक चेंज होणं गरजेचं आहे आणि मनोर स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. ओळखलंय मनोरने. 1 चेंडू 6 धावांची गरज असणार आहे. मध्ये बाप लेख नाही तर आजोबा नातू सुद्धा खेळतील. आखरी गेंद 6 रनों की जरूरत. करक संघाचा तारणहार सलामीवीर मनोहर शिंदेच आहे ना, मनोहर शिंदे. हा नक्कीच शेवटचा चेंडू संतोषांचा घेऊन चाललाय. पाहूया बाहेर ठेवला, कट केलाय. चेंडू सीमा पार नक्कीच जाईल आणि हा चौकार नाही होत आहे. अडवला गेलाय. इथे मात्र लढलाय मनोहर, एकटा लढलाय. मनोहरला टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. जेवण जर तुम्ही मोकळे झाला असाल, हात धुवून झाले असतील तर ह्या खेळीसाठी, एकदा बहारदार खेळीसाठी जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. आलाय अर्थात मनोज शिंदेला. या टॉस का बॉक्स मध्ये एक तर मनोहर यायचं आणि दुसऱ्या बाजूला सर लक्ष्मण चौगुले सर तुम्ही या. एकनाथची जागा खाली करायची. या पहले तो मनोहर. हा भाई मेरे ये 500 रुपए तेरे को लो.
काय वाटतं? थोडस बोलायला तुला दमछाक लागली असणार, परंतु थोडासा राहिलंय, काय म्हणशील? अजून एक बॉल पाहिजे.